जय शिवराय मित्रांनो सध्या एक व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे तो म्हणजेच संतोष देशमुख यांचा खून। आता ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचा खून होतो त्यानंतर बीड पूर्ण रस्त्यावर उतरतं, त्या ठिकाणचे नागरिक असतील ते रस्त्यावर उतरतात, मराठा समाज उतरतो, 18 पगड जातीचे लोक रस्त्यावर उतरतात, माननीय जरांगे पाटील सुद्धा रस्त्यावर उतरतात आणि ज्या पद्धतीने हा खून झालेला आहे त्या खुनाची चौकशी सीबीआयच्या माध्यमातून व्हावी अशा पद्धतीने मराठा समाजाच्या वतीनं ही मागणी करण्यात आलेली आहे। परंतु काल धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून एक बाईट देण्यात आलेली। आता नेमके धनंजय मुंडे यांची भूमिका काय, ते काय बोलतात आणि त्यांचं म्हणणं तरी काय, नेमकं आरोपीला पाठीमागे घातलं पाहिजे की आरोपीला सजा झाली पाहिजे, नेमकं त्यांचं म्हणणं तरी काय होतं याविषयी आपण थोडक्यात विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, मी गणेश ठाकरे, खुर्ची सम्राटजी या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट ही मिळत राहतील। तर मित्रांनो, चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। मित्रांनो, ज्या पद्धतीने बीडच्या संतोष देशमुख यांचा खून झालेला आहे, मच्छजोग या गावातील सरपंचाचा खून झालेला आहे, त्यानंतर पूर्ण महाराष्ट्र डोळे निघाला। त्यानंतर बीड जिल्ह्यातील लोक जे आहेत, जनता जी आहे ते रस्त्यावर उतरले आणि त्यांच्या माध्यमातून रस्ता रोको असेल, त्या ठिकाणी जाळपोक असेल किंवा एसटी बस चालण्याचा प्रयत्न असेल हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला। कायदा सुव्यवस्था कुठं राहिला नाही अशा पद्धतीच्या आता ह्या चर्चा सुरू झालेल्या। परंतु यामागे जे सरपंचाचा खून झाला त्या खुनाच्या मागे कोण होतं, ज्या पद्धतीने वाल्मिकी आहेत, वाल्मिकीवर यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहे आणि हे आरोप कितपर्यंत खरा होता हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मित्रांनो, ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून काल बाईट देण्यात आली आणि त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की विरोधी पक्ष असेल, शिवसेना असतील, बजरंग अप्पा असतील, हे कुठेतरी आता राजकारण करत आहेत अशा पद्धतीने त्यांना सांगण्यात आलेले। आणि जो खून झालेला आहे तो खून जो झालेला आहे तो व्यक्तिगत कारणावरून झालेला आहे अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेले। परंतु जर खून व्यक्तिगत कारणावरून झाला असेल तर ते धनंजय मुंडे यांनी स्पष्ट करायला पाहिजे। आता जर संतोष देशमुख यांचा जर विचार करायचा झाला तर त्यांचे कोणते वाळू माफिया नाहीत किंवा एखाद्या त्यांचं कुठंतरी स्मगलिंग नाही किंवा प्लॉटिंगचा व्यवहार नाही किंवा कुठंतरी ते गुंडगिरी करत नाहीत। जर गुंडगिरी करणारे असते तर त्यांना 3 वेळेस सरपंचपदी निवडून दिलंच नसतं त्या ठिकाणच्या जनतेने। आणि धनंजय मुंडे ज्या पद्धतीने ते सांगतात की हे जे आहे ते व्यक्तिगत कारणावरून झालेले त्यांनी ती स्पष्ट भूमिका करायला पाहिजे, मला तरी असं वाटते। आता दुसरी बाईट देताना त्यांनी बाईटमध्ये देताना सांगितलं, अशा पद्धतीने सांगितलं की अशा लहान गोष्टी या महाराष्ट्रात होतच असतात, इतर राज्यातनी सुद्धा होतात, इतर जिल्ह्यातही सुद्धा होतात, परंतु बीडलाच का टार्गेट केलं जाते। आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगता बीडला का टार्गेट केलं जाते, तुम्हीच बोलता ही कारण जे आहे ते व्यक्तिगत कारणावरून झालेले। आता तुम्ही स्पष्ट करावं त्या ठिकाणी की नेमकं व्यक्तिगत कारण कोणतं होतं। आता मला तरी वाटते की ज्या पद्धतीने मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की त्या ठिकाणी एक पवनचक्कीचा प्रकल्प सुरू होता आणि त्या पवनचक्कीच्या प्रकल्पामध्ये या गावगुंडांच्या माध्यमातून काही ठिकाणी त्या ठिकाणी राडा करण्यात आला, जवळपास 40-50 जण त्या ठिकाणी गेले होते अशा पद्धतीने सुद्धा सांगण्यात आलेले आहे। आणि त्या ठिकाणचा जो चपराशी होता तो वॉचमॅन होता, त्याला मारहाण करण्यात आलेली आहे आणि तो जो चपराशी होता तो बौद्ध समाजाचा होता अशा पद्धतीने सुद्धा सांगण्यात आलेले आहे। आता त्या ठिकाणी त्या ठिकाणचे एसपी असतील, डीएसपी असतील, कोण असेल ते त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून, पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जर ताबडतोब जर काही पाऊल उचललं असतं तर हा गुन्हा झाला नसता असं मला तरी वाटते। कारण तर त्या ठिकाणचे जे बौद्ध समाज आहेत ते आता त्या आरोपीवर गुन्हा दाखल करावा अशा प्रकारे त्या ठिकाणी केस दाखल करण्याकरता गेले होते। त्याचबरोबर कंपनीच्या माध्यमातून सुद्धा केस होणार होते अशा पद्धतीने सांगण्यात आलं होतं। आणि एकीकडे सरपंचावर मारहाण झालेले त्या पद्धतीने जे केस दाखल होणार होते अशा 3 पद्धतीच्या केसी त्या ठिकाणच्या त्या आरोपीवर दाखल केल्या जाणार होत्या। वाल्मिकी यांचे जे सहकारी आहेत त्यांच्यावर दाखल करण्यात होता, परंतु त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची नोंद दाखल करण्यात आली नाही किंवा केस सुद्धा दाखल करण्यात आली नाही। त्या कारणाने परत वातावरण चिघळलं आणि संतोष देशमुख यांना त्या ठिकाणी गाडीतून उचलण्यात आलं, एका काळ्या गाडीतून त्यांना उचलण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्यांचा माणूस अत्याचार करण्यात आला। त्या ठिकाणी तलवारी असतील, धागेदोरे असतील, तार खोपसण्याचं काम त्याच्या डोळ्यात करण्यात आलं, कुठेही शिल्लक जागा राहिली नव्हती अशा पद्धतीने त्यांच्यावर कृत्य करण्यात आलं आणि त्यांची बेमाणूस
हत्या करण्यात आली, त्या सरपंचाचा पूर्णपणे खून करण्यात आला, अशा पद्धतीने मीडियाच्या माध्यमातून दाखवण्यात आलं, सांगण्यात आलं. आता आपण म्हणता की त्याचा कुठेतरी धागादोरा होता. धनंजय मुंडे हे म्हणत आहेत की ते जे आहे तर ते व्यक्तिगत कारणावरून त्यांचा खून झाला, अशा पद्धतीने सांगणार. ते त्यांनी स्पष्ट करावं. तुम्ही कृषी मंत्री होता सुरुवातीला, त्यानंतर तुमच्याकडे आता पद सुद्धा आहे, तुम्ही मंत्रिपदावर आहात आणि तुमच्याकडून ह्या भाषा सोबत नाहीत. तुम्ही जर म्हणत असाल की अशा गोष्टी लहान सहान होतच असतात, त्याच पद्धतीचे वक्तव्य एकदा RR आबा यांनी केलं होतं. ते असे सुद्धा म्हणले होते की लहान सहान खून असतील किंवा मानहाण असेल, अशा गोष्टी प्रत्येक जागेवर होतच असतात. त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा बोलत आहात. त्यांना घरी बसावं लागलं, सत्तेतून त्यांना राजीनामा द्यावा लागला. अशाच पद्धतीने तुमच्यावर सुद्धा काही अशा गोष्टी होऊ नयेत, त्यासाठी तुम्ही एखाद्या पक्षाचे किंवा एखाद्या जातीचे राहिलेले नाहीत. आता तुम्ही कुठंतरी या महाराष्ट्राचे नेते बनून गेलेले आहात आणि तुम्ही त्या सर्वसामान्याचा विचार करायला पाहिजे. मला तरी वाटते असं. तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. अशा पद्धतीने जर राजकारण सुरू झालं तर या महाराष्ट्राचा बिहार होईल, अशा पद्धतीने सुद्धा काही नेत्यांच्या माध्यमातून वक्तव्य केलेले. यामध्ये किती सत्यता आहे आणि जर आरोपींना पाठीमागे घालायचे असेल तर संविधान कुठे राहिलेले आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कुठे राहिलेले आहेत, हे तुम्हाला नक्कीच काय वाटते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.